छत्रपती शिवाजी महाराज 1675च्या एप्रिल महिन्यात गोव्यातील फोंड्याच्या किल्ल्याजवळ पोहोचले। महाराजांनी आपल्या सोबत 15,000 स्वार, 14,000 पायदळ आणि 1,000 कामगार व त्यांच्याजवळ कुऱ्हाडी, फावडी, कुदळी, कोयता, पहार अशा प्रकारची हत्यारे होती। त्यांनी कोल्हापूर घेऊन ते लवकरच रायबाग घेणार होते। महाराजांनी फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला। फोंड्याचा सुभेदार मोहम्मद खान याने मोठ्या शर्तीने किल्ला लढवला। त्याने विजापूरचा सरदार बेलोल खान आणि रुस्तमे जमान यांना आपल्या मदतीसाठी बोलवलं, पण महाराजांनी त्यांना कोकणात उतरू दिलं नाही। त्यांनी कोकणातील घाटाच्या रस्त्यामध्ये झाडे तोडून टाकली आणि वरती आपल्या सैनिकांच्या रांगा उभ्या केल्या। महाराजांनी किल्ल्याला सुरंग लावले आणि किल्ल्याची तटबंदी व बुरुज उडवण्यात आले आणि महाराजांनी शत्रूवरती मात केली। 17 एप्रिल 1675 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी फोंड्याचा किल्ला जिंकून घेतला आणि किल्लेदार मोहम्मद खान याला कैद केलं।